नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रिपब्लिकन डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग शुभेच्छा दिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल, समोरचा व्हिडिओ पाहून सगळ्याजणी रांगोळी काढतायत. तर आज आहे रिपब्लिकन डे. तर आम्ही सगळ्यांनी छानपैकी प्रोग्राम अरेंज केलेला, रांगोळी काढली छानपैकी आणि सगळेजण आम्ही बिल्डिंगवरचे सगळे लोक एकत्र जमा होतो आणि दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम साजरा करतो. तर यावर्षी आम्ही सकाळी सकाळी सगळे बिल्डिंगमधल्या बायका, सगळे कुटुंब सगळे गोळा झालो होतो खाली. आज भारतातला रिपब्लिकन करणारा हा सर्वात मोठा सणच म्हणावा लागेल. मला तर आवडणारे 2च सण आहेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. त्या दिवशी मी खूप आनंदात असते. मला म्हणजे खूपच माझा देश आवडतो. हे काय सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. सगळ्यांनाच आपला भारत देश, जे जे भारतीय आहेत त्यांना भारत देश आवडतोच. तर अशा आम्ही रांगोळी काढत होतो. सगळ्याजणी त्यानिमित्ताने गप्पा टप्पा होतात आणि जर असे प्रोग्राम नसतील, कार्यक्रम नसतील तर कोणीच एकमेकांना भेटत नाही आणि आपल्या आपल्या घरीच बसलेलं असतं. तर त्यामुळे प्रोग्राम असणं गरजेचं आहे. त्या प्रोग्रामच्या निमित्ताने आपण सगळेजणी येतो आणि आपले सुखदुःख शेअर करतो. बरं वाटतं जरा बाहेर पडल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर बरं वाटतं. तर आम्ही असंच रांगोळी काढता काढता गप्पा टप्पा मारत होतो. मी पण थोडीशी मदत केली, बाकीच्यांनी पण मदत केली. सगळ्यांनी मिळून छान रांगोळी काढली होती. आणि नंतर आम्ही ह्या दिवशी हळदी कुंकवाचा पण प्रोग्राम ठेवलेला 26 जानेवारीच्या निमित्ताने. त्यामुळे हे हळदी कुंकवाचीच रांगोळी काढली गेलेली आहे. तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळीकडे हळदी कुंकवाचा प्रोग्राम सुरू होतोच. रांगोळी खूपच छान काढली होती. खरंच सुंदर रांगोळी काढतात सगळ्याजणी. मला काय एवढी खास येत नाही रांगोळी, तरी पण मी थोडी बहुत त्यांना हेल्प केली, कारण सगळ्यांनी मिळून काढायची असते. बिल्डिंगचा प्रोग्राम आहे त्यामुळे प्रत्येकाने मदत करायची असते. त्यामुळे असं ठरलेलं. त्यामुळे सगळ्याजणी ज्यांना ज्यांना वेळ भेटलं त्या खाली येऊन आपल्या रांगोळी काढत होत्या. मला काय एवढी रांगोळी येत नाही आहे. तर हे आम्ही सगळे सकाळी जमा झालो आणि नंतर मग सगळेजण फ्लॅग होस्टिंगसाठी तयारच होत होते. तेवढ्यात मी म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊया, कारण आजकालचा जमाना व्हिडिओचा आहे. प्रत्येकजण कुठलाही फंक्शन असलं तर लगेच व्हिडिओ काढायला घेतातच. त्यामुळं मी पण थोडेसे व्हिडिओ काढले, कारण मला रील पण बनवायचे असतात. त्यामुळं म्हटलं सगळ्यांचे व्हिडिओ पण काढून घेते आणि आठवणी पण पाहिजेत आणि मला तुम्हाला पण दाखवायचे असतात. त्यामुळे हा आमचा झेंडा, तर इथं आम्ही झेंडावंदन करतो. प्रत्येक बिल्डिंगमध्ये असतंच. आणि नंतर मी थोडंसं छोटंसं भाषण दिलं. मला काय माझं भाषण आवडलं नाही, कारण मी तयारीत नव्हते. अचानक मला उठवलं, त्यामुळं बोलावं लागलं. त्यामुळं बोलले, जे काही मनाला वाटलं तेव्हा ते थोडंसं बोलले. मला नाही आवडत माझं भाषण, पण ठीक आहे म्हणून पण काहीतरी बोलायला पाहिजे. आवडतं मला बोलायला म्हणून मी बोलले. नसतं आवडतं तर मी नाही बोलले असते, पण बोलले, थोडं बहुत बोलले. मग नंतर सगळ्यांनी पण ज्यांना वाटतं त्यांनी थोडी थोडी भाषणं केली. छोट्या मुलांनी डान्स बसवले होते, ते डान्स झाले. हे तर काय प्रत्येक बिल्डिंगमध्ये आता होतात सार्वजनिक प्रोग्राम. मस्त वाटतं. सकाळीच उठल्याबरोबर गाण्यांचा आवाज येतो. देशाचं म्हणजे प्रेम आणखीन उफाळून येतं. तसं देशप्रेम प्रत्येकाच्या मनात आहेच, पण हे जे दिवस आहेत यादगार, त्याच्या निमित्ताने आणखीन उत्साह वाढतो आणि देशप्रेम जागं होतं आणि आपल्याला आठवतं का आपण आपल्या देशासाठी, स्वतंत्रता मिळण्यासाठी किती लोकांनी त्याग केलेला आहे, किती लोकांनी संघर्ष केलेला आहे. तेव्हा कुठं आपल्याला हे आत्ता चांगले दिवस बघायला मिळालेले आहेत. त्यामुळं ते सेलिब्रेशन करणं महत्त्वाचं आहे. त्या दिवसाची आठवण करणं हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येकजण उत्साहाने अगदी हे जे भारतातले सण आहेत ते साजरे करतात. रिपब्लिकन डे आणि 15 ऑगस्ट. तर बाकीच्या सणांपेक्षाही हे सण महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आहे. बाकी इथं काही नाही, मी जास्तच बोलले. नंतर मग बायकांनी पण दोघी तिघींनी गाणी म्हटली. छोट्या मुलांनी गाणी म्हटली. मोठ्या माणसांपेक्षा छोटी मुलंच हल्लीची हुशार आहेत. मॉडर्न पिढी खूपच हुशार झालेली आहे. त्यांच्या पुढं आता आपण जुनी माणसं थोडी कमी पडायला लागलेले आहेत. डिजिटल जमाना, इंटरनेटचा जमाना आहे. त्यामुळं मुलांना भारीच मुलं ॲक्टिव्ह आहेत. तयारी न करताही खूप छान मुलांनी
प्रोग्राम केले, बघून मस्त वाटलं. आता ह्या आमच्या बिल्डिंगमधल्या बायका सगळ्या कशा छान तयार होऊन आलेल्या. आणि ही माझी मैत्रीण, ही पण तशी शेजारीण, आत्ता नवीन आलेले आहेत. बाकीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत. आम्ही सगळे एकत्र येतो, हसून खेळून मस्तपैकी प्रोग्राम साजरा करतो. बरं वाटतं. आणि आज ह्या 26 जानेवारीच्या निमित्ताने संध्याकाळी हळदी कुंकू पण ठेवलेले, प्राईज ठेवलेले आहेत, डान्स ठेवलेले आहेत. बघू आता संध्याकाळी काय होतं ते. सकाळ तर आमची मस्त गेली, नाश्ता वगैरे ठेवलेला असतो. त्यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी आणि 15 ऑगस्टच्या दिवशी लहानपणीची जी उत्सुकता होती ती आत्ताही आहे. लहानपणी शाळेमध्ये असेच प्रोग्राम व्हायचे. मला त्या लिमलेटच्या गोळ्या खूप आवडायच्या. त्या गोळ्यांसाठी मी खूप आतुरतेने वाट बघायची. तसं आत्ता हे बिल्डिंगमधले प्रोग्राम आणि मोठी झाले तर मला नाश्त्याची खूप उत्सुकता असते. आणि जगजाहीर आहे 15 ऑगस्टच्या दिवशी जिलेबी आणि 26 जानेवारीच्या दिवशी इडली, डोसा, सांबार आणि लाडू मिळतातच. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे आपण सेलिब्रेशन आहेत ते आत्ता आपल्याला मोठ्या माणसांना काय वाटत नाही, पण लहान मुलांच्या मनावर खूप परिणाम करून जातात आणि त्या आठवणी त्यांच्यासोबत राहतात. तर मला वाटतं आपले जे संस्कार, आपली जी संस्कृती आहे ही आपण बाळगायला पाहिजे. सेलिब्रेशन हे ते सगळं मुलांवर तसे संस्कार होतात. आपण जसं वागतो, आपलेच कार्बन कॉपी असतात आपली मुलं, आपल्यासारखीच होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय.